माझ्या आजूबाजूचे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ 10 ते 12 शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी त्या वायरिंग कापून नेल्या. प्रत्येक शेतकऱ्याची 30 फूट 50 फूट 40 फूट 80 फूट अशा हिशोबाची मोटर असते, वायर असते. त्याच्यात तांब्याचं तार असतं, तांब्याचे तार जाळून ते विकलं जातं. अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ 12 लोकांच्या मोटरींच्या वायरी चोरून नेलेल्या आहेत. आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातात, त्याचं ते निदान लागत नाही. आजही आझादनगर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, पण सांगितलं. त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली. आमच्या सहकार्यासाठी ते साहेब लोक पण आलेले, ते पण ते पाहत आहे. त्यांनी फोटो वगैरे काढले. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं लेखी स्वरूपात एक अर्ज करा, सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली. तर आम्ही फक्त आशेने जातो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात. त्याच्यात आमच्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजला लागून सगळी आमची शेती. आमची विनंती राहील सरकारला, डिपार्टमेंटला की शेतकऱ्यांना सहकार्य करा, हीच विनंती.